चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाहीमध्ये शिवनी जंगलात एका वाघानं धुमाकूळ घातलाय। गेल्या 20 दिवसांपासून या वाघानं या परिसरात धुमाकूळ घातलाय। गेल्या 2 दिवसांमध्ये हल्लेखोर वाघाची ओळख पटवून त्याला बेशुद्ध करण्यासाठी वन विभागानं मोहीम उघडली आहे। आज सकाळी सिंदेवाहीपासून 4 किलोमीटर अंतरावरच्या आंबोली जंगलात टेकडी भागामध्ये वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वन विभागाचे तज्ञ अधिकारी आणि कर्मचारी या अभियानात सहभागी झालेत। या वाघाच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 3 महिला ठार झाल्या आहेत। त्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे। आणि संदर्भात आशिष अंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। आशिष, आता या वाघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे, सध्याची काय माहिती मिळतीये? या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वन विभागाची पथक आणि तज्ञ तिथे आहेत आणि सध्या या भागामध्ये ही जे आंबोली जंगल टेकडी परिसर आहे त्या भागामध्ये एका कोपऱ्यामध्ये या वाघाला बांबूचे ताटवे लावून एका भागामध्ये बंदिस्त करण्यामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे। आणि त्याचं लोकेशन पाहून, कारण त्याची वृत्ती काय आहे ते सध्या पाहत आहेत, त्याचं निरीक्षण सुरू आहे आणि त्याची वृत्ती पाहून तो खवळलेला आहे का ते पाहून त्याच्यावर बेशुद्ध जे डार्ट मारण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला पिंजराबंद करण्याची प्रोसेस सुरू करणार आहे। नक्कीच, तर एकूणच वाघाला जेरबंद करण्याचा वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहे। आता त्याला कधी यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद आशिष दिलेल्या माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।